नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विज्डम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या चॅनलवर आपण भारतीय ज्ञान परंपरा, वेद, पुराणे, भारतीय तत्वज्ञान, संस्कृत सुभाषिते, वेगवेगळी संस्कृत स्तोत्रे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती देखील अगदी साध्या, सोप्या, आपल्या दैनंदिन वापरातील मराठी भाषेमध्ये. तुम्हाला देखील भारतीय ज्ञान परंपरेबद्दल अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर वैदिक विज्डम मराठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अमृताज ब्लिंक या चॅनलला तुम्ही सर्वजण अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अमृताज ब्लिंक या चॅनल सोबतच वैदिक विज्डम मराठी हा एक नवीन उपक्रम मी सुरू करत आहे. त्याला देखील तुम्ही सर्वजण असेच भरभरून साथ द्याल अशी मला खात्री आहे. वैदिक विज्डम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहूयात आपल्या या चॅनलवरील पुस्तक अभिवाचन या सिरीज मधील पहिले पुस्तक, अमर पुस्तके. उपनिषदे. प्राचीन काळी वाचस्रवस नावाच्या विख्यात ऋषींनी एक वेगळ्याच प्रकारचा यज्ञ केला. तो यज्ञविधी करणाऱ्यांना आपलं धन आणि एकूण सर्व चीजवस्तू ब्राह्मणांना, सत्पात्र व्यक्तींना आणि गरिबांना दान करावयाच्या असत. वाचस्रवस ऋषींना नचिकेता नावाचा एक मुलगा होता. ज्या अर्थी आपल्या पित्यानं सर्वच वस्तू दान केल्या आहेत, त्या अर्थी त्यांनी आपल्यालाही कोणाला तरी देऊन टाकलं असणार, असा नचिकेतानं विचार केला. वाचस्रवस जमलेल्यांना आपली संपत्ती दान करून टाकण्याच्या गडबडीत असतानाच नचिकेता त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, तात, तुम्ही मला कोणाला देऊन टाकलत? ऋषींनी यावर काहीच उत्तर दिलं नाही. नचिकेता तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू लागला. त्यामुळे वाचस्रवस ऋषी संतप्त झाले. रागाच्या तिरमिरीतच ते खेकसले, जा, मी तुला यमाला देऊन टाकला आहे. यम म्हणजे महाभयंकर मृत्यूदेवच. त्यामुळे वाचस्रवसांच्या तोंडून निघालेल्या शब्दांचं जमलेल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. खुद्द वाचस्रवसही चकित झाले. ऋषींच्या शब्दांनी एकटा नचिकेता काय तो विचलित झाला नाही. मला मृत्यू यावा असं माझ्या वडिलांना वाटण्यासारखं मी काहीच केले नाही. मी यमधर्माच्या भेटीला जावं अशी कदाचित दैवाचीच योजना असेल, नचिकेतानं विचार केला. यमधर्माच्या राज्यात जायची त्यानं तयारी केली. वाचस्रवस आणि तिथे जमलेल्या सर्वांनीच त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. नाही, मला गेलं पाहिजे, यमधर्माला भेटलं पाहिजे. नचिकेतानं ठामपणे आपला निश्चय जाहीर केला आणि तो आपल्या प्रवासाला निघाला. नचिकेता यमधर्माच्या राज्यात पोहोचला तेव्हा यम तिथे नव्हता. 3 दिवस 3 रात्री अन्न पाण्याविना यमधर्माची वाट पाहत नचिकेता बसून राहिला. यम आला. नचिकेताचं धाडस आणि नचिकेताचा निश्चय पाहून प्रसन्न झालेला यम म्हणाला, 3 दिवस 3 रात्री कष्ट सोसत तू माझी वाट पाहिलीस, याबद्दल मी तुला 3 वर देतो. तुला काय हवं? मी घर सोडल्यानंतर माझ्याबद्दल माझ्या वडिलांना फार काळजी, दुःख वाटत असणार. हे मृत्यू देवते त्यांना त्यांची मनःशांती परत लाभेल असा वर दे. नचिकेता उत्तरला. ठीक आहे, यम म्हणाला. जिथे वार्धक्य आणि मृत्यू यांचं भय नाही असा स्वर्गलोक प्राप्त करून घेण्याचं रहस्य कोणतं, याबद्दल नचिकेतानं दुसरा वर मागितला. यमानं आनंदानं तोही वर दिला. शेवटी नचिकेतानं विनवलं, देवा, मृत्यूचं गूढ ज्ञान तू मला समजावून सांग. मृत्यूनंतर मानवाचं काय होतं? एखादा अमरपदी कसा पोहोचेल? या प्रश्नानं मात्र यम चांगलाच अडचणीत सापडला. मृत्यूविषयीचं ज्ञान आतापर्यंत अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. एक परमेश्वर आणि दुसरा तो स्वतः, याखेरीज ते ज्ञान कोणालाही माहीत नव्हतं. यमानं नचिकेताला दुसरा एखादा वर मागायला सांगितलं. संपत्ती, सत्ता, राज्य यापैकी काहीही त्यानं मागावं असं सुचवलं. परंतु या प्रलोभनांना नचिकेता बळी पडला नाही. मृत्यू संबंधीचं गूढ ज्ञान आणि अमरत्वाला पोहोचण्यासंबंधीचं रहस्यच त्याला जाणून घ्यायचं होतं. या गूढ गोष्टी जाणून घ्यायची नचिकेताची जिज्ञासा पाहून यम आश्चर्यचकित झाला.
त्याला नचिकेताची जिज्ञासा पूर्ण करावी लागली. आत्म्याविषयी, आत्मज्ञानाविषयी माहिती करून घेण्यातील अडचण यमधर्माने नचिकेताला ज्ञात करून दिली. कारण एकदा त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं की त्याच्या ध्यानात येईल की मृत्यू हा एक भास आहे, एक पडदा आहे. एक जन्म संपताना देह नष्ट होतो, त्याचा आत्मा, अंतरात्मा कधीच नष्ट होत नाही. उपनिषदातून नचिकेताची ही कथा घेतली आहे. प्राचीन काळी ज्ञानप्राप्ती करण्याची धडपड करणारे जे निग्रही लोक होऊन गेले त्यांची ओळख उपनिषदांच्या पानोपानी आपल्याला होते. प्राचीन काळी आपल्या देशात रूढ असलेल्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचं दर्शन आपल्याला उपनिषदातील कथात जागोजाग आढळतं. वनात राहणाऱ्या गुरुजवळ शिष्य कोणत्याही जाचक निर्बंधांशिवाय राही. अभ्यासावर तो आपले सर्व लक्ष केंद्रित करी. केवळ धर्मग्रंथाचा अभ्यास करण्यापुरता त्याचा अभ्यास मर्यादित नसे. ध्यानधारणा, योगाभ्यास आणि शारीरिक कष्टाची कामं यांचाही अंतर्भाव त्यांच्या शिक्षणात होता. भारतीय वाङ्मयाच्या तेजस्वी वारशात वेदांखालोखाल उपनिषदांचं महत्त्वाचं स्थान आहे. उपनिषदांना पुष्कळशे विद्वान वेदांचाच एक भाग समजतात. कारण उपनिषदांना वेदांत, वेदांचा अंत असं समजण्यात येतं. वेदातील काही कल्पनांची स्पष्टीकरण म्हणजे उपनिषद असं म्हणणं अधिक योग्य होईल. प्रत्येक उपनिषदातील विषय कोणत्या तरी वेदाशी निगडित आहे. वैदिक काळाच्या अखेरीस बऱ्याचशा उपनिषदांची रचना झाली. त्यानंतर बराच कालखंड गेल्यावर आणखी काही उपनिषदं रचली गेली. सर्व मिळून 108 उपनिषदं आहेत. त्यापैकी ईश, केन, कठ, मांडुक्य, मौंडुक्य आणि प्रश्न ही उपनिषदं महत्त्वाची आहेत. आत्मज्ञान मिळवा हा वेदांचा, उपनिषदांचा सर्वसामान्य संदेश आहे. पण आत्मज्ञान मिळवणं फार कठीण आहे. म्हणून उपनिषदात म्हटलं आहे, काहींच्या कानी आत्म्याविषयी एकही शब्द पडत नाही. काहींच्या कानी आत्मज्ञानाविषयी गोष्टी पडूनही त्यांना त्या समजत नाहीत. आत्मज्ञानाबद्दल बोलणाऱ्यांचं कौतुक मात्र वाटतं. आत्मज्ञानाची माहिती करून घेणारा बुद्धिमान ठरतो, तर चांगल्या गुरूंजवळ राहून आत्मज्ञान प्राप्त करून घेणारा भाग्यवान ठरतो. उपनिषदकर्त्यांखेरीज हे ज्ञान चांगल्या तऱ्हेनं कोण देऊ शकणार? त्यांनी स्पष्टपणे, ठामपणे याचे रहस्य समजावले आहे. आपण एक उदाहरणच घेऊ. राजा जनक आणि महान द्रष्टे ऋषी याज्ञवल्क्य यांच्यात एकदा तत्वज्ञान विषयक चर्चा चालली होती. ऐहिक गोष्टीत रमणारा असूनही राजा जनक अतिशय हुशार आणि विद्वान होता. चर्चेच्या अखेरी प्रसन्न झालेल्या याज्ञवल्क्य मुनींनी राजाला एक वर देऊ केला. राजानं आयुष्यभर धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यावर मनन चिंतन केलं होतं, परंतु त्याची ज्ञान लालसा कधीही तृप्त झाली नव्हती. अधिक ज्ञान मिळावं म्हणून त्यानं याज्ञवल्क्यांना खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची विनंती केली. मुनी याज्ञवल्क्य, राजा नम्रपणे म्हणाला, मानवाचा खराखुरा प्रकाश कोणता? राजन, सूर्य हाच प्रकाश, याज्ञवल्क्य उत्तरले. कारण त्याच्या दीप्तीमध्ये मनुष्य मात्र पाहतो, काम करतो, घरी परततो. ते खरं आहे मुनिवरा, वैदेहराज जनक उद्गारला. परंतु जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा मानवाला कोण प्रकाश देतं? तेव्हा चंद्र त्याला प्रकाश देतो, याज्ञवल्क्य उत्तरले. कारण त्याच्या किरणांमुळे मनुष्याला आजूबाजूचं दिसतं, तो काम करतो, घरी परततो. तसं असेलही मुनिश्रेष्ठा, वैदेहराज जनक म्हणाला. पण जेव्हा सूर्यही नाही आणि चंद्रही नाही, अशा वेळी मानवाला कोण प्रकाश देतं? अग्नी राजर्षे, याज्ञवल्क्य उत्तरले. त्याच्या उजेडात मनुष्य पाहू शकतो, काम करू शकतो, घरी परतू शकतो. तेही शक्य आहे महामुने, विदेह राजा जनक उद्गारला. परंतु जेव्हा सूर्यास्त झालेला आहे, चंद्रमाही अस्तंगत झाला आहे, अग्नी विझला आहे, तेव्हा मानवाचा प्रकाश कोणता? वाणी हाच त्याचा प्रकाश. कारण वाणीच्या साहाय्यानं मनुष्य मात्र प्रत्येक गोष्ट समजू शकतो. हे नृपते,
म्हणूनच जेव्हा मनुष्य मात्रांच्या दृष्टीला त्याचा स्वतःचा हातही पडत नाही, तेव्हा त्याच्या कानी पडणाऱ्या वाणीच्या दिशेने तो जातो. याज्ञवल्क्य तपोनिधी, वाणीबद्दल आपलं म्हणणं योग्यच आहे, परंतु मला आणखी काही असं विचारायचं आहे. जनक राजा म्हणाला, जेव्हा सूर्य, चंद्र, अग्नी लोप पावलेली असतात आणि वाणी ही निशब्द बनलेली असते, तेव्हा मानवाला कोण प्रकाश देतं? आत्मा हाच त्याचा प्रकाश बनतो. याज्ञवल्क्य उत्तरले. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराण, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.